महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अनेक वर्षापासून कर्जबाजारीपणाशी झुंज देत आहे. वाढती उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान, बाजारभावातील चढउतार आणि व्याजावर व्याज वाढणारी कर्ज प्रणाली यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कोंडी अधिकच या ठिकाणी तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. सरकार फक्त गरीब प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच या ठिकाणी कर्जमाफी करणार असून फार्म हाऊस धारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार केला जाणार नाही असे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कर्जमाफीचा केंद्रबिंदू म्हणजेच गरीब शेतकरी. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की वर्षानुवर्षी या ठिकाणी शेतात राबणारे कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी हेच कर्जमाफीचे खरे लाभार्थी असतील. मोठ्या जमिनी, फार्म हाऊस, शहरालगतची मालमत्ता किंवा इतर उत्पन्नाची साधने असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयातून या ठिकाणी वगळले जाईल. सरकारचा हेतू गरजूंच्या हातात मदत पोहोचवणे हा या ठिकाणी आहे. या भूमिकेमुळे कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने गरिबांपर्यंत पोहोचेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण या ठिकाणी कमी करणे, त्यांना मानसिक या ठिकाणी आधार देणे आणि शेती टिकवणे हा या निर्णयामागचा मुख्य या ठिकाणी उद्देश आहे. आता पाहून घ्या, आत्महत्यांवर थांबा ही सरकारची ठाम भूमिका. गरीब शेतकरी 40-40 वर्षे या ठिकाणी शेतात राबतात, कर्जबाजारी होतात आणि शेवटी आत्महत्याचा विचार करतात. पण आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही हे शब्द केवळ घोषणा नसून सरकारची दिशा स्पष्ट करणारे आहेत. कर्जावरील वाढते व्याज, थकीत हप्त्यांचा ताण आणि सामाजिक दबाव यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली जातो. कर्जमाफीसारख्या निर्णयामुळे त्यांना नवीन सुरुवात करण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल. तसेच पुढील काळात कर्ज घ्यावे लागू नये ही दीर्घकालीन दृष्टी. केवळ कर्जमाफी पुरतीच सरकारची भूमिका मर्यादित नाही. पुढील काळात शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज घ्यावे लागू नये यासाठी सरकार उपाययोजना करण्याच्या या ठिकाणी विचारत आहे. आता यामध्ये शेती उत्पादन खर्च हा कमी करण्यासाठी या ठिकाणी मदत होते. हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी, सिंचन, बियाणे, खत व तंत्रज्ञानाला या ठिकाणी चालना, तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी, तसेच पीक विमा आणि जोखीम व्यवस्थापन अशा बहुआयामी उपायांचे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर आणि वाढीव होईल असा सरकारचा या ठिकाणी विश्वास आहे. आता पुढेच पहा, निकषांचा प्रश्न म्हणजे गरीब शेतकरी नेमके कोण आहेत. तर या घोषणेनंतर सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित असा होतोय की गरीब शेतकऱ्यांची व्याख्या नेमकी काय. तर कोणतेही निकष लावले जाणार, जमीन धारणा, वार्षिक उत्पन्न, कर्जाची रक्कम, मालमत्ता, इतर उत्पन्नाची साधने आणि सर्व बाबींचा समावेश निकषांमध्ये होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. सरकार पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि न्याय निकष या ठिकाणी ठरवेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. चुकीच्या लाभार्थ्यांपर्यंत मदत जाऊ नये आणि खरे गरजू वंचित राहू नयेत यासाठी अचूक मोजमाप या ठिकाणी आवश्यकच आहे. आता जाणून घेऊया महायुती सरकारकडून मोठ्या निर्णयाची या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता. तर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे महायुती सरकार लवकरच कर्जमाफीबाबत ठोस निर्णय जाहीर करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी संघटना, ग्रामीण भाग आणि राजकीय वर्तुळात या घोषणेचे स्वागत होत असून निर्णयाची तारीख आणि अंमलबजावणीची रूपरेषा जाणून घेण्याकडे सर्वांची लक्ष या ठिकाणी लागलेले आहे. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजना म्हणजेच सातत्याचा संदेश. याच सभेत लाडकी बहीण योजना संबंधातही बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका अशी मांडली की काँग्रेस शासित राज्यांमध्ये ही योजना बंद असल्याचा आरोप करत भाजप शासित राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रात ही योजना सुरूच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील
महिलांच्या सक्षमीकरणाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल असा संदेश यातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता जाणून घ्या महिलांसाठी आर्थिक बळकटी म्हणजेच लखपती दिदी आणि बिनव्याजी कर्ज. केंद्र सरकारच्या 1 कोटी लखपती दिदी उपक्रमाचा उल्लेख करताना महिलांना विनातारण विनाहमी 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना उद्योग, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची देखील संधी त्या ठिकाणी मिळेल. महिलांचे उत्पन्न वाढल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते, शिक्षण, आरोग्यावर देखील खर्च वाढतो आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देखील मिळते. हा या धोरणाचा व्यापक सामाजिक फायदाच आहे. आता पहा धाराशिव येणेगूर येथील सभा घोषणांचा या ठिकाणी ठरला केंद्रबिंदू. तर धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित सभेत ही महत्वाची वक्तव्य या ठिकाणी करण्यात आली. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष समस्या लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या घोषणांनी शेतकरी आणि महिलांमध्ये आशेचा नवा किरण या ठिकाणी निर्माण केला आहे. आता पहा या ठिकाणी असणारी अपेक्षा आणि आव्हाने नेमके कोणते. तर कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा असला तरी त्याची अंमलबजावणी वेगवान, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे या ठिकाणी अत्यावश्यक आहे. लाभार्थ्याची निवड, कर्ज खात्यांची पडताळणी, बँकांची समन्वय आणि कालमर्यादा या सर्व बाबींमध्ये अडथळे या ठिकाणी येऊ शकतात. मात्र सरकारने स्पष्ट दिशा दिल्यास हे आव्हान यशस्वीरित्या या ठिकाणी पेलता येईल. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया. आता जाणून घ्या गरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण या दोन घोषणांमधूनच सरकारची सामाजिक बांधिलकी या ठिकाणी स्पष्ट होते. खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचवली तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला या ठिकाणी चालना मिळेल आणि शेती टिकाऊ बनेल. आता सर्वांच्या नजरा अधिकृत निर्णय, निकष आणि अंमलबजावणीच्या घोषणेवर आहेत. शेतकरी आणि महिलांसाठी हा निर्णय प्रत्यक्षात उतरेल हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.